महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षण संघटना शाखा अक्कलकोटचे प्रभारी गट शिक्षण अधिकारी प्रशांत अरबाळे यांनी विभागीय आयुक्तांचा अधिकार वापरून शिक्षकांची प्रतिनियुक्ती गेल्या 1.5 वर्षापासून करत आहेत। याबद्दल वारंवार तक्रार करून सुद्धा तक्रारीची दखल अद्यापही न घेतल्यामुळे यास कारणीभूत जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे जबाबदार असून सदर गट शिक्षण अधिकारीवर अनेक महिला शिक्षकांच्या अनेक तक्रारी कार्यालयाकडे प्राप्त असून सुद्धा त्यावर अजूनही कारवाई झाली नाही। यासाठी मागासवर्गीय शिक्षण संघटनेचे अध्यक्ष मांतेश्वर कट्टीमणी यांनी पूनम गेट येथे आमरण उपोषण सुरू केले आहे। माझे नाव मांतेश्वर हनुमंतराव कट्टीमणी, मागासवर्गीय शिक्षक संघटना अक्कलकोट तालुका अध्यक्ष। 2024 सालापासून ही चालू आहे। 2024 ऑगस्टमध्ये सप्टेंबरमध्ये माननीय गटशिक्षण अधिकारी प्रभारी प्रशांत अरबाळे साहेब यांनी प्रतिनियुक्त्या केलेत। त्या प्रतिनियुक्ती केल्याबद्दल शिक्षकांमध्ये नाराज पसरले होते। मग त्या शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या म्हणजे ते अधिकार, प्रतिनियुक्ती करायचा अधिकार माननीय मुख्य विभागीय आयुक्त यांना अधिकार आहे। ते अधिकाराचा वापर यांनी केलेत। अधिकाराचा वापर करून शिक्षकांचा म्हणजे सोयीस्कर केला नाही, अडचणीत आणले शिक्षकांना। ही असं केल्यामुळे माझ्याकडे तक्रार आल्यामुळे मी माझे स्वतःच्या लेटर पॅडवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलो। पत्र दिल्यानंतर त्यांनी एक चौकशी समिती नेमले। चौकशी समितीचा अहवाल जानेवारी 2025 16 तारखेला 16 जानेवारी 2025ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सोपवले गेले ते चौकशी अहवाल। चौकशी अहवाल सोपून 1 वर्ष होऊन गेला, फेब्रुवारी चालू आहे, तरीही त्यावर निर्णय अद्याप झालेले नाही। कारण का? माझ्यावर कारवाई करण्यासाठी 6 दिवस लागले यांना। काही नसताना एक तक्रार आला आणि माझ्यावर कारवाई केली। तक्रार आले म्हणजे काय, नियोजित तक्रार होतं यांच्यावर मी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे माझ्यावर नियोजित कारवाई केली यांनी। काय मागणी आता सध्या? आता माझ्या मागणी असं आहे, ह्यांचे अधिकार नसताना ह्यांनी जे नियुक्ती केल्या, प्रतिनियुक्त्या केलेल्या आहेत, ह्यांचा अधिकार नाही तुम्ही का केला? जर ठीक आहे केलं, ठीक आहे, शिक्षकांचं जर सोयीस्कर होत असेल मग मी निवांत होतो। त्या शिक्षकांना ह्या कोपऱ्याला असलेल्या शिक्षकांना विरोध देशाच्या कोपऱ्याला तुम्ही बदल करता आणि त्याच्या बाजूला शाळा शिल्लक आहे, इकडचं शिक्षकांना इथं करता। शिक्षक बदलीमध्ये घोळ झाला आहे असं घोळ झालं आहे आणि त्यांची लक्ष्मी दर्शनासाठी केलेले ही प्रतिनियुक्त्याचा कारभार होता आणि त्यात झाला असेल, पण असं शिक्षकांमधून मला ऐकू आलेलं आहे। एवढं बोलतं तेवढं घेतं, असं करतं तसं करतं म्हणून ऐकू आलं आहे। मग परत ह्या घोळ झाल्यामुळं काही शिक्षकांना बळ आला, मी तक्रार दिल्यामुळं परत त्यांच्या शाळेतून कार्यमुक्त होऊ नका म्हणलं। ही नियमबाह्य बदल्या। काही शिक्षक तिथंच थांबले। चौकशीच्या वेळी विचारले त्यांनी, शिक्षक आहेत असं 21 ते 25 शिक्षक आहेत। ते आधी माझ्याकडं 21 ते 25 शिक्षक सगळ्यांचे आता म्हणजे कसं नंतर हळूहळू प्रशांत अरबाळेंच्या कार्यकाळाची चौकशी झाली पाहिजे मागणी 100% व्हायला पाहिजे। अजून महिलांचे सुद्धा तक्रार त्यांच्यावर आहे, मी तर बोर्डवर लिहिलं आहे, महिलांचा तक्रार सुद्धा त्यांच्यावर आहे, ते पण तिथंच थांबलेलं आहे। सगळं किती तक्रार आहे सगळं थांबायला आहेत का? यांनी का जिल्हा परिषद जावं आहे का थांबले सगळं तिथं? तुम्ही तक्रार दिलेलं का निरसन करत नाही? त्यांचं शंका निरसन करा ना। जर माझ्यावर काय झालं तर 6 जानेवारी 2025ला माझ्यावर अर्ज गेला म्हणत, मग 10 तारखेला लगेच तुम्ही माझ्या वर कारवाई करून निलंबित करता। 1 वर्ष ठेवलं आहे। कारण काय 1 वर्ष ठेवण्याचं? मग 1 वर्षामध्ये तुम्ही काय साध्य केलं, काय चौकशी केलं मला द्या ना ते। मग आता मला गाव दिलं कुठं? बॉर्डर एकदम कर्नाटकमध्ये जावं मी शिकवायला, असं कर्नाटकच्या कडेला दिलेत, महाराष्ट्राच्या कडेला का दिला मी? माझ्या शाळेतून काय चेक केलं तुम्ही? माझी शाळा बघा कसं आहे, कसं होतं, कसं। हाच गट शिक्षण अधिकारी किती दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि कसं उपोषण आहे? हाच गट शिक्षण अधिकारी साहेबांचं असते। मी बोर मारलोय शाळेत, पाणीचा अडचण होता म्हणून ह्यांना बोलून घेऊन त्यांच्या हस्ते पूजा करून मारलोय आणि शाळा ISO मानांकन घेतलोय। शाळेतून मुलांना विमान प्रवेश केलोय। मुलांना पाहिजे तसं कपडे, युनिफॉर्म, बूट, काय पाहिजे, रोजचं जेवण, रोजचं काय दुपारचं जेवण असतंय, रोजचं वेगळं जेवण सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर मला असं वेळ येत आहे का? माझ्यासारखं शाळा दाखवा दुसरा कुठला पण तुम्ही, मी मान्य करतोय। राहू दे। आता कसं आहे ह्यांच्यावर कारवाई ह्यांनी जे विभागीय आयुक्तांचं जे हे वापरलेत
अधिकार ते वापरायचा अधिकार नाही आहे. ह्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि विभागीय चौकशी व्हायला पाहिजे, निलंबन करून विभागीय चौकशी व्हायला पाहिजे. तोपर्यंत निवांत बसणार नाही. इथं 1-2 दिवस बघतोय, बघून जरी यांनी जरी नाही घेतला, मी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे जाऊन.